मॉर्निंग टू ऑल स्टुडंट. आपण प्रिस्क्रिप्शन चॅप्टरला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ प्रिस्क्रिप्शन आणि जनरल फॉर्मॅट ऑफ प्रिस्क्रिप्शन बघितलं होतं की जस्ट प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय की फिजिशियन किंवा डॉक्टर रिटन ऑर्डर मध्ये प्रिस्क्रिप्शन लिहितात, नंतर ते प्रिस्क्रिप्शन फार्मासिस्ट पर्यंत पोहोचवलं जाते आणि मग ते जे फार्मासिस्ट आहेत ते टॅबलेट डिस्पेन्स करतात टू द पेशंट. ठीक आहे. नंतर आपण बघितलं होतं जनरल फॉर्मॅट ऑफ प्रिस्क्रिप्शन. ठीक आहे. जनरल फॉर्मॅट बघितला होता प्रिस्क्रिप्शनचा की नेमकं प्रिस्क्रिप्शन फिजिशियन किंवा डॉक्टर कसे लिहितात. ठीक आहे. तर आता आपण आज बघणार पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन. पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन. तर फर्स्ट पार्ट आहे प्रिस्क्रिप्शनचा डेट. फर्स्ट पार्ट कोणता आहे? डेट. डेट मध्ये येतं फर्स्ट पॉइंट, इट हेल्प्स अ फार्मासिस्ट to find out the date of prescribing and date of presentation for filling of prescription. For filling of प्रिस्क्रिप्शन. फर्स्ट पार्ट आहे प्रिस्क्रिप्शनचा डेट. कोणता पार्ट आहे? डेट. फर्स्ट पार्ट आहे तुमचा डेट. तर डेट मध्ये काय असते बघा, इट हेल्प्स अ फार्मासिस्ट टू फाइंड आउट द डेट ऑफ प्रिस्क्रायबिंग अँड डेट ऑफ प्रेझेंटेशन फॉर फिलिंग द प्रिस्क्रिप्शन. ठीक आहे. म्हणजे डेट अकॉर्डिंग टू द डेट जेव्हा पेशंट त्याचं प्रिस्क्रिप्शन घेऊन फार्मासिस्ट कडे जातो किंवा मेडिकल शॉपवर जातो तेव्हा फार्मासिस्टला मदत होते कशाची? टू फाइंड आउट द डेट ऑफ प्रिस्क्रायबिंग. म्हणजे ते प्रिस्क्राईब कधी लिहिलं, ठीक आहे, किंवा कधी फिलिंग केलं अकॉर्डिंग टू द डेट नुसार त्या फार्मासिस्टला कळतं. ठीक आहे. नंतर सेकंड पॉइंट आहे द प्रिस्क्रिप्शन date as to avoid the misuse of prescription if it is presented by the patient a number of time of dispensing. A number of time of dispensing. बघा पहिला पार्ट आहे आपला डेट. तर अजून डेट काय सांगते? द प्रिस्क्रिप्शन डेट ऍज टू अवॉइड the misuse of prescription if it is presented by the patient a number of time dispensing. जर समजा पेशंट पुन्हा पुन्हा जर तेच प्रिस्क्रिप्शन मेडिकल शॉप कडे म्हणजे फार्मासिस्ट कडे घेऊन जात असेल तर त्या फार्मासिस्टला कळतं की हे जे प्रिस्क्रिप्शन आहे अगोदर यूज केलेलं आहे. दॅट इज ऑल अबाउट युअर डेट. पहिलं काय आहे की फार्मासिस्टला मदत होते की ते प्रिस्क्रिप्शन कधी लिहिलं आणि सेकंड त्याला कळतं जर एखादा पेशंट तेच प्रिस्क्रिप्शन पुन्हा पुन्हा जर घेऊन येत असेल तर त्याला कळतं की हे प्रिस्क्रिप्शन अगोदर यूज केलेलं आहे. दॅट इज ऑल अबाउट युअर डेट. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा name, age, sex and address of patient. Name, age, sex and address of patient. ठीक आहे. तर इन दॅट राहते बघा जे नेम, एज, सेक्स अँड ऍड्रेस ऑफ पेशंट आहे कशाला दिले जाते?
must be written in prescription because it serves to identify the prescription. ठीक आहे. पहा जे नेम, एज, सेक्स अँड ऍड्रेस ऑफ द पेशंट हे लिहिले जाते प्रिस्क्रिप्शन. कशासाठी? टू आयडेंटिफाय द प्रिस्क्रिप्शन. नेमकं हे प्रिस्क्रिप्शन कोणत्या पेशंटला दिलं त्यासाठी त्यावर आपल्याला पेशंटचं नेम, एज, सेक्स अँड ऍड्रेस ऑफ द पेशंट टाकावा लागतो. ठीक आहे. नंतर बघा एज अँड सेक्स ऑफ पेशंट especially in case of children help to pharmacist to check the prescribed डोज ऑफ मेडिकेशन. बघा नेक्स्ट पार्ट आहे आपला नेम, एज, सेक्स अँड ऍड्रेस ऑफ द पेशंट. तर का लिहिलं जाते? मस्ट बी रिटन बिकॉज आपल्याला जो म्हणजे ज्या पेशंटला प्रिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे ते काय होते? आयडेंटिफाय होते. नंतर पहा एका मुलाचा डाऊट होता की वेट बिफोर द प्रिस्क्रिप्शन का मोजतात. ठीक आहे. तर बघा एज अँड सेक्स ऑफ द पेशंट इस्पेशली इन केस ऑफ द चिल्ड्रन. ठीक आहे. एज नुसार किंवा त्यांच्या वेट नुसार. ठीक आहे. जर इस्पेशली इन द केस ऑफ द चिल्ड्रन त्या फार्मासिस्टला मदत होते की याला अप्रोप्रिएट डोज कोणता द्यायचा. म्हणजे अकॉर्डिंग टू द वेट, अकॉर्डिंग टू द एज, अकॉर्डिंग टू द सेक्स ऑफ द पेशंट द फार्मासिस्ट टू चेक द प्रिस्क्राइब डोज ऑफ मेडिकेशन. म्हणजे जो फार्मासिस्ट आहे त्याच्या एज, सेक्स आणि वेट नुसार त्याला व्यवस्थित डोस देऊ शकतो. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा सुपरस्क्रिप्शन. नेक्स्ट पार्ट इज द सुपरस्क्रिप्शन. एका मुलाचा डाऊट होता की आता सुपरस्क्रिप्शन मीन्स RX सिम्बॉल. ठीक आहे. तर एका मुलाचा डाऊट होता की RX सिम्बॉल का इम्पॉर्टंट आहे. तर बघा फर्स्ट वन इज द these are written before writing the prescription. म्हणजे हा जे सिम्बॉल आहे, हा RX जो सिम्बॉल आहे ते आपण प्रिस्क्रिप्शन लिहिण्याच्या अगोदर लिहितो. ठीक आहे. फर्स्ट आणि सेकंड आहे की RX इज द abbreviation in Latin word recipe meaning you take. काय इम्पॉर्टंट आहे बघा. जे प्रिस्क्रिप्शन आपण लिहितो त्या प्रिस्क्रिप्शनची स्टार्टिंगच RX ने करतो. ठीक आहे. नंतर RX इज द ॲब्रिव्हिएशन. ॲब्रिव्हिएशन मीन्स शॉर्ट फॉर्म. आणि लॅटिन वर्ड मध्ये त्याचा रेसिप मिनिंग होतो म्हणजे यू टेक. म्हणजे डॉक्टर काय करतात RX लिहितात, नंतर तुमच्या टॅबलेट, कॅप्सूल जे सायरप वगैरे असेल ते लिहितात आणि काय म्हणतात मिनिंग यू टेक, हे तुम्ही घ्या. ठीक आहे. आणि बघा फर्स्ट काय इम्पॉर्टंट आहे. इन ओल्डन डेज consider sign of Jupiter god of healing means बघा जे पुरातन काळ होतं म्हणजे पहिला जो काळ होता तेव्हा या RX ला
म्हणजे एक साईन समजायचे, म्हणजे ज्युपिटरला म्हणजे एक गुरुग्रह प्रार्थना करायचे की गॉड ऑफ हिलिंग म्हणजे उपचार हाच देव आहे. म्हणजे जेव्हा डॉक्टर लोक त्या पेशंटला उपचार करायचे आणि तो बरा व्हायचा, तर या RXचं म्हणणं काय आहे, हा सिम्बॉल साईन कशासाठी की गुरु प्रार्थना केली जाते की उपचार केल्यानंतर तो पेशंट बरा होतो, म्हणून असं म्हटलं जाते उपचार हाच देव आहे. ठीक आहे. आणि लास्ट वन याच्यामध्येच येते सुपरस्क्रिप्शन मध्ये 4th वन पॉइंट येते बघा. 4th पॉइंट येते सुपरस्क्रिप्शन मध्ये की the symbol was employed by the incident in requesting God for the quick recovery of the patient. ठीक आहे. आणि लास्ट पॉइंट बघा काय म्हणते की हा सिम्बॉल पुरातन काळामध्ये म्हणजे ऍन्सिडेंट टाइम देवाला रिक्वेस्ट करायची, गॉडला रिक्वेस्ट करायची की या पेशंटला लवकर रिकवर व्हावं. सो दॅट RX सिम्बॉल इज अ इम्पॉर्टंट सिम्बॉल. ठीक आहे. नेक्स्ट वन इज द इन्स्क्रिप्शन. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा इन्स्क्रिप्शन. Inscription is the main part of prescription. Inscription is the main part of prescription. नंतर यामध्ये name of drug to be dispensed. नंतर formulation of drug to be dispensed and dosage form of drug to be dispensed. बघा सुपरस्क्रिप्शन नंतर पार्ट आहे आपला इन्स्क्रिप्शन. इट इज द मेन पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन. कारण यामध्ये काय लिहिलं जाते, नेम ऑफ द ड्रग की फार्मासिस्टला कोणता ड्रग डिस्पेन्स करायचा, त्याचं फॉर्म्युलेशन कोणतं आहे, सॉलिड आहे की लिक्विड आहे, आणि डोसेज फॉर्म कोणता आहे, सॉरी युनिट डोसेज फॉर्म म्हणजे किती प्रमाणात द्यायचं आहे. तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं मागे, टॅबलेट सिप्लोक्स TZ 500 mg. इन्स्क्रिप्शन मध्ये येत होतं की नेम ऑफ द ड्रग. नेम ऑफ द ड्रग कोणता आहे, सिप्लोक्स TZ. युनिट डोसेज फॉर्म म्हणजे किती प्रमाणात आहे, 500 mg. आणि फॉर्म्युलेशन कोणता आहे, टॅबलेट. आणि एका मुलांचा डाऊट होता की व्हॉट इज द यूज ऑफ सिप्लोक्स TZ. तर दिस टॅबलेट विच आर यूज इन बॅक्टेरियल इन्फेक्शन अँड ऑल्सो गायनोलॉजिकल इन्फेक्शन. आणि एका मुलाचा डाऊट होता की व्हाय आर दिस टॅबलेट इज नॉट यूज इन प्रेग्नन्सी. बघा प्रेग्नन्सी मध्ये काय असते, ड्युरिंग द प्रेग्नन्सी अनबोर्न चाइल्ड राहतो म्हणजे त्याचा जन्म व्हायचा राहतो, तर नेमकंच त्यांच्या बोन्सची डेव्हलपमेंट आणि ग्रोथ होत असते. जर प्रेग्नन्सी मध्ये हा जर ड्रग दिला, या ड्रग मध्ये असते सिप्रोफ्लॉक्झॅसिन कंटेंट. कोणता, सिप्रोफ्लॉक्झॅसिन. हा काय करतो, त्या चाइल्डच्या डेव्हलपमेंटच्या किंवा ग्रोथच्या, त्या बोन्सच्या डेव्हलपमेंट किंवा त्याच्या ग्रोथला काय करतो, अल्टर करून टाकतो म्हणजे चेंज करून टाकतो. म्हणून दिस टॅबलेट शुड नॉट बी गिवन इन प्रेग्नन्सी. ठीक आहे. नेक्स्ट आपण नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. थँक्यू.